नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. जाती व्यवस्था ही देशापुढील सर्वात मोठी समस्या आहे, असे प्रतिपादन जनता दलाचे अध्यक्ष व खासदार शरद यादव यांनी केले. देशामध्ये अनेक भाषा आणि विचारांचे लोक राहतात. त्यामुळे समाजात चांगले आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. युरोप, अमेरिका, चीन सारख्या देशांशी आपण तुलना केली तर आपण आता कुठे आहोत हे समजू शकेल. भारत देश स्वतंत्र झाला असला तरी भारत माता अजूनही जाती व्यवस्थेच्या गुलामगिरीतच आहे. देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर जाती व्यवस्थेच्या गुलामगिरीमध्ये अडकलेल्या भारत मातेला मुक्त करायला हवे, असे प्रतिपादन जनता दलाचे अध्यक्ष व राज्यसभेचे खासदार शरद यादव यांनी केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, नरे येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शरद यादव यांना ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, महापौर प्रशांत जगताप, विकास नाना दांगट पाटील, हर्षदा वांजळे, युगंधरा चाकणकर, काका चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना सामाजिक व राजकीय पुरस्कार आणि पत्रकार विलास बडे यांना युवा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, रोप, ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेच्या सामाजिक कार्याचा अहवाल असलेले उडान भाग 2 या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. शरद यादव म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्येक क्षेत्राचा टप्प्याटप्प्याने विकास होत गेला. त्यामुळे समाज जागृत झाला आहे. परंतु तरीही अनेक जुन्या समस्या आपल्या समोर आहेत. शिक्षण क्षेत्रात अनेक जण ज्ञानदानाचे काम करतात. त्यातून युवकांना चांगला माणूस म्हणून घडवणे गरजेचे आहे. चांगला माणूस घडल्यास देशाचा विकास होईल. याकरता शिक्षणाप्रमाणेच आजूबाजूचे वातावरण हे सगळ्यात मोठे विश्वविद्यालय मानून आपण पुढे जायला हवे. ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंच्या यशाबद्दल ते म्हणाले, देशातील मुलींनी ऑलिम्पिकमध्ये आपला झेंडा फडकवला आहे. परंतु अजूनही आपण कुठे आहोत याचा अभ्यास करायला हवा. महाराष्ट्रापेक्षाही लहान असलेल्या देशातील खेळाडू पुढे जात आहेत. त्यामुळे आपण आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करून त्यांचा गौरव केला पाहिजे. डॉक्टर विजय भटकर म्हणाले, लोकशाही स्वीकारणारा देश हे आपले वैशिष्ट्य आहे. आपला देश सुसंस्कृत पिढी निर्माण करू शकतो. उन्नत भारत तयार करायचा असेल तर IIT सारख्या संस्थांनी ग्रामीण भागाच्या सुधारणेसाठी तंत्रज्ञान निर्माण करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. भीमराव तापकीर म्हणाले, ग्रामीण भागात तळागाळात जाऊन काम करणारा व्यक्ती म्हणजे गावाचा सरपंच असतो. महात्मा गांधी म्हणाले होते की खेड्याकडे चला. परंतु आता वाढत्या शहरीकरणामुळे खेड्यातील लोक शहरात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने चांगले सरपंच घडायला हवेत. पुरस्काराला उत्तर देताना पोपटराव पवार म्हणाले, सध्याची पिढी साक्षर होत आहे, परंतु सुसंस्कृत होत नाही. यामुळे भ्रष्टाचार आणखी वाढू शकेल. सध्या 70% खेड्यांमध्ये पालक मुलांना 7वी पर्यंतचे शिक्षण देऊ शकतात. पुढील शिक्षणाची तेथे सोय नाही. त्यामुळे तेथे शिक्षणाची सोयी पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे. सनातनवर बंदी घालण्याची मागणी पुरोगामी संघटनेच्या वतीने करण्यात आली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या होऊन 3 वर्षे झाली. त्यातील गुन्हेगारांचा तपास करण्यास यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत, असा आरोप करीत पुरोगामी संघटनांनी निदर्शने केली. यातील दोषी सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुक्तिवाद संघटना, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, युवक क्रांती दल, युवा भारत विद्रोही सांस्कृतिक चळवळ, दलित आदिवासी अधिकार आंदोलन व नवसमाजवादी पर्याय यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. देशाच्या एकता व एकात्मतेला धोका असणाऱ्या तसेच मानवी मूल्याच्या हिताच्या दृष्टीने देशद्रोही संस्था संघटनांना आळा घालणे आवश्यक आहे. त्यामुळे दाभोळकर, पानसरे, कुलबर्गी यांच्या खुनात सहभागी असणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. रोहित वेमुल्लाच्या राजकीय खुनात प्रत्यक्षपणे सहभागी असणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पदावरून निलंबित करा. रोहित ॲक्ट लागू करा. जादूटोणा विधेयक त्वरित अंमलात आणावा. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणाऱ्या संस्था आणि गोरक्षकांवर कारवाई करावी. प्राथमिक ते उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात जादूटोणा विरोधी विषयाचा समावेश करावा. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
गायींसंदर्भात सावरकरांचा विचार का मांडला जात नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. देशात सांप्रदायिक विचार वाढणे ही चिंतेची बाब आहे. गायीला आई म्हणायचे नसेल तर देशात राहायचे नाही असे काही लोक सांगतात. गायीचा आपण सन्मान करतो, पण गाय कशी आई असू शकेल? ही मंडळी या संदर्भातील सावरकरांचा विचार का मांडत नाहीत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्रिदल पुणे आणि पुण्यभूषण फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते खासदार शरद यादव यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई आदी यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, सावरकर हे विज्ञानाचा पुरस्कार करणारे होते. सावरकरांनी गाय ही उपयुक्त पशु आहे असे लिहिलेले आहे. त्यांनी बांधलेल्या मंदिरात एका दलित व्यक्तीची पुजारी म्हणून नेमणूक केली होती, मात्र त्यांची ही भूमिका कोणी मांडत नाही. सध्या सावरकरांचा हिंदुत्ववादच मांडला जातो. साम्यवाद हा विचार म्हणून चांगला असला तरी व्यवहारात गरिबाचे वाटप करण्याऐवजी समाजात संपत्ती निर्मितीची वाढ होणे गरजेचे असते. आर्थिक धोरण ठरवताना वास्तव नजरेसमोर ठेवणे गरजेचे असते, मात्र समाजवादी चौकटीतील मंडळींना हे पटत नाही. आजूबाजूच्या देशामध्ये ती चित्र बघतो, आपण अमेरिकेमध्ये बघतोय. आणि ही जी एक सांप्रदायिक विचाराच्या संबंधीचा आग्रह झाली आणि त्यासाठी कायदा हातात घेऊन निरपराध लोकांची हत्या करण्याच्या संबंधीचं सत्र आज देशामध्ये जगामध्ये सुरू आहे. आणि त्याची लागण ही आपल्या देशामध्ये सुद्धा ही आहे आणि त्याचा संघर्ष त्याच्या संबंधीचा करायचा विचार आलेला आहे. गायीचा आदर आपण सगळेजण करतो, पण तो आदर त्याला काही मर्यादा असल्या पाहिजे. मी आज एका मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट वाचलं की गायीला आई म्हणत असेल त्यांनी या देशात राहू नये. मोठी गंमत आहे. आणि गायीचा आम्ही सन्मान करतो, पण आई ही आमचीच आई, आमच्या आईचा आम्ही आधी आदर करू. गायीच्या संबंधीचा आदर करण्याच्या संबंधीची भूमिका मान्य आहे, पण आई म्हणत असेल त्यांनी या देशात राहायचा अधिकार नाही हे सांगण्याचा अधिकार ह्यांना कोणी दिला? हे देश काय त्यांच्याकडे खाजगी मालमत्तेचा आहे का? आज हा विचार प्रशासनात बसून सुद्धा वाढवण्याच्या संबंधीची काळजी काही लोक घेतात. ही एक प्रकारची चिंताजनक स्थिती आहे. आणि त्याच गायीचा सन्मान करू तो उपयुक्त पशु आहे. त्या पशुचा जो लाभ घ्यायचा असेल तो घे. हे सावरकर सांगत होते की सावरकरांनी रत्नागिरीमध्ये गेल्याच्या नंतर सुटून आल्यावर जे मंदिर बांधलं त्या मंदिराचा पुजारी हा दलित समाजातला नेमलेला होता. माझ्या मते ही भूमिका सावरकरांची महत्त्वाची, पण सावरकरांची ही भूमिका सांगण्याचं काम कोणी करत नाही. त्यांच्यातला हिंदुत्ववादाचा विचार हा सांगण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला जातो. डॉक्टर तावडे गायकवाड यांच्या सुटकेसाठी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पुरावे नसताना डॉक्टर दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पुरोगामींच्या दबावामुळे डॉक्टर वीरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली असून त्यांना त्वरित मुक्त करावे आणि सनातन संस्थेची बदनामी थांबवावी या मागणीसाठी शहर आणि परिसरातील हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून निषेध केला. बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होऊन ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर येथे मोर्चाची सांगता झाली. सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, हिंदू एकता आंदोलन, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, पनून काश्मीर, गोरक्षण समिती, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदू एकता आंदोलन, सावरकर स्मृती प्रतिष्ठान आदी हिंदुत्ववादी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे, हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले, सुनील घनवट, विद्याधर नारगोलकर, ॲडव्होकेट राजाभाऊ देशपांडे आदी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. वर्तक म्हणाले, पानसरे हत्येप्रकरणी सनातनचे साधक समीर गायकवाड यांना अटक होऊन 11 महिने झाले. आरोपपत्र दाखल केले, मात्र खटला चालवण्यात वेळोवेळी अडचणी आणून त्यांना नैसर्गिक न्याय नाकारला जात आहे. मीडिया ट्रायल करून हिंदूंची बदनामी करणे यातच तपास यंत्रणा आणि दाभोळकर पानसरे कुटुंबीय यांना अधिक रस आहे. या हिंदू विरोधी षडयंत्रामुळे हिंदूंमध्ये प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे.
हा जनक्षोभ या आंदोलनाच्या माध्यमातून प्रकट करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे वर्तक यांनी सांगितले. डॉक्टर तावडे यांना अटक करून आज 72 दिवस झाले. आमचा या ठिकाणी तपास यंत्रणेला प्रश्न आहे की काय पुरावा तुमच्याकडे आहे. 72 दिवसामध्ये कुठलाही पुरावा, एक विकत घेतलेला साक्षीदार साडविलकर हा सोडला तर कुठलाही सक्षम पुरावा ते देऊ शकलेले नाहीत. असे बोगस साक्षीदार उभे करून जर सनातनच्या साधकांचा छळ होणार असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. न्यायिक लढाई तर त्यांचे वकील लढतच आहेत. प्रश्न असा आहे की सनातन संस्था आज या निरपराध साधकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, हा संदेश देण्यासाठीचा हा मोर्चा आहे. माणूस घडविणारा कार्यकर्ता घडला पाहिजे असे मत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले. माणसातील माणूस जागा करणारा माणूस हा वैद्य असतो, म्हणून तो घडवण्याची गरज आहे. चुकीच्या माणसांनी समाजवाद सांगितल्याने तो मागे पडला. जयप्रकाश नारायण, S.S. जोशी, बाबा आमटे यांच्यासारखे गुरु आज नसल्याने नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन होईल याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन युवक क्रांती दलाचे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी केले. अमृत महोत्सवानिमित्त डॉक्टर कुमार सप्तर्षी जीवन गौरव समारंभ समितीच्या वतीने त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर प्रशांत जगताप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सभापती अरुण गुजराती, खासदार हुसेन दलवाई, निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर, माजी खासदार रजनी पाटील, आमदार बच्चू कडू, माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर मिलिंद आव्हाड, उल्हास पवार, गिरीश कुलकर्णी, डॉक्टर उर्मिला सप्तर्षी आदी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शिवसेनेच्या वतीने भगवी शाल, गणेश मूर्ती देऊन डॉक्टर सप्तर्षी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्ता बदलाची 2 वर्षे आणि सत्याग्रही विचारधारा या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉक्टर सप्तर्षी म्हणाले, वैचारिक संपदा असेल तरच मोठ्या प्रमाणावर आंदोलन होतात. विचारशून्यतेतून राजकारण तयार होते. म्हणूनच राजकारणात फार न रमता आपण वैचारिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. समाजात मूल्य व्यवस्था आहे, त्यामुळेच काम करणे थोडेसे सोपे गेले. आंदोलनात रोज नवनवीन माणसे भेटत गेली. त्यांच्या माध्यमातून शिक्षण होत गेले. माझे गुरु नेहमी सांगत, राष्ट्रीय पातळीवरचे जन आंदोलन करावायचे असेल तर नेता पंतप्रधानांच्या पातळीवरचा विचार करणारा असावा लागतो. त्यांच्या विचारातून घडत गेलो, अनेक जन आंदोलने केली. ठाकरे म्हणाले, प्रत्येक राजकीय पक्ष आणि संघटना यांचे विचार वेगवेगळे असले तरी देशासाठी समर्पित भावनेने जगणारा युवक तयार करणे हे उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेना आणि डॉक्टर यांचे विचार पूर्णपणे वेगळे आहेत. कुमारजी जात-पात धर्म मानत नाही. आम्ही जात-पात मानत नाही, परंतु धर्म मानतो. एखाद्या माणसाच्या सहवासाने दुसरा माणूस सुधारतो, हाही एक प्रकारचा धर्मच आहे. विचार वेगळे असले तरी उद्दिष्ट मात्र एकच आहे, असेही ठाकरे म्हणाले. कारण मागे एकदा असं लक्षात आलं की हल्ली बिस्किटाला सुद्धा जी लावतात, पार्ले जी वगैरे, म्हणून मग जी थोडं वापरणं कमी केलं. पण आज आपण आपलं नातं सांगितलं, ऋणानुबंध सांगितले. खरं म्हणजे अनेकांना आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे की डॉक्टरांच्या या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला मी कसा काय, कारण आपली विचारधारा वेगळी आहे. जातपात धर्म आपण मानत नाही. आम्ही सुद्धा जातपात मानत नाही, पण धर्म मानतो. आणि सदानंदी आपण सांगितलं की शेवटी धर्म मानला नाही तर मग अधर्म येईल की काय अशी भीती वाटते, म्हणून धर्म हा मानावा लागतो. पण त्या पलीकडे जाऊन मी आजच्या या निमित्ताने नुसतं डॉक्टरांचं कौतुक नाही करणार, मी आपल्या दोघांचं कौतुक करणार, उर्मिलाताई आणि तुम्ही. कारण उर्मिलाताई, तुमचा एक लेख मी वाचला, लग्न एका वादळाशी. आणि आज इतक्या वर्षानंतर मला सांगावंसं वाटते की वादळ काय असतं. वादळ हे रोरावत येतं आणि त्याच्यानंतर त्याचा जोर निघून जातो. पण मला असं वाटतं डॉक्टर, तुम्ही नुसते वादळ नाही आहेत, कारण 75 वर्ष झाली तरी वादळातला जोर काय अजून ओसरलेला नाही आहे. आणि तो जोर देण्याचं काम, ते रसद पुरवण्याचं काम उर्मिलाताई करत आहेत. कारण नाहीतर त्यावेळेला जे काय आपण वर्णन केलेलं आहे की तो लेख वाचणार काय, मी संपूर्ण लेख काय आपल्यासमोर सांगणार नाही. पण जेव्हा लग्न ठरलं तेव्हा डॉक्टर, तुम्ही सांगितलं की मी पाहुण्यासारखा असणार संसारामध्ये.
दुसरं कोणतरी असतं पाहुण्यासारखा चहा दिला असता आणि म्हणतात असं जा आता पुढच्या वेळेस भेटू कधीतरी. पण ते स्वीकारलं आणि तुम्ही म्हणजे अनेक जण आपल्यापैकी असे असतात की काय करणार, करायचं होतं काहीतरी पण हे करावं लागतंय, बघू पुढे कधीतरी आपल्याला हे जमेल, या आशेवरती लोक दिवस ढकलत असतात. पण तुम्ही जी क्रांती जी म्हणता ना, ती क्रांती मला वाटतं पहिल्या दिवसापासून केली की मला मी जगणार, तुम्ही असाच जगणार. डॉक्टर झालो तरी मी प्रॅक्टिस करणार नाही, मी जगेन असाच जगेन. आणि मग ते सगळं वाचनामध्ये आल्यानंतर पहिला जो काय मिसाचा वापर केला तरीसुद्धा तुम्ही शांत बसला नाही. त्याचं कारण मला असं वाटतं की मिसा जरी वापरला गेला तरी मिसा याच्यावरती वापरला ते एक मिसाईल होतं आणि मिसाईल कसं शांत बसणार, त्याच्यामुळे मिसा वापरला तर त्या मिसाईलमध्ये आणखीन जोर आला आणि असं करता करता इथपर्यंत आला. आज मी आवर्जून आलो एवढ्यासाठी की आपलं संपूर्ण जे काही आयुष्य त्याचं एक चित्रफित पण आपण पाहिली. आणि सुरुवातीला मला वाटतं आपले कार्यकर्ते कोणते, रवींद्रजी, आता जी लावलं त्याला कारण दुसरं काय बोलायचं कळलं नाही. रवींद्र, आपण म्हणाल की डॉक्टरांच्या परिस्पर्शाने सोनं झालं. परिस असतं नसतं, काही नुसती आख्यायिका आहे मला माहिती नाही, पण ज्या वेळेला एखाद्या माणसाच्या सहवासामध्ये दुसरा माणूस सुधारतो, हा धर्म नाही तर दुसरा काय, हाच तर धर्म आहे, माणुसकी हाच तर धर्म आहे. आणि मग पुढे जाऊन मला असं वाटतं की मी आवर्जून एवढ्यासाठी आलो की आपली जी पिढी आहे, मग शिवसेना प्रमुख सुद्धा त्याच्यामध्ये आपण म्हणाल की सिनियर होते, पण ती जी पिढी होती त्या पिढीला कोणी ना कोणीतरी एक आदर्श म्हणून समोर उभं होतं. डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येला 3 वर्ष पूर्ण होऊनही त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात आले नाही, यासाठी निषेध मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 3 वर्षे झाली तरीही त्यांच्या मारेकऱ्यांना अजूनही शोधण्यात आले नाही. याचा निषेध करण्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल ते राष्ट्र सेवा दलापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडोच्या संख्येने तरुणाई सहभागी झाली होती. यावेळी घोषणा आणि गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी दाभोलकरांच्या स्मृती जागवल्या. मिळून आपण बनवू सारे दाभोलकर पानसरे, माणूस मारता येतो विचार मारता येत नाही आदी घोषणांचे फलक हातात घेऊन रामजी शिंदे पुलावरून निघालेला मोर्चा महापालिका, शनिवारवाडा, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, अलका चौक, दांडेकर पूल मार्गे राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक या ठिकाणी पोहोचला. या मोर्चात तरुणांसोबतच ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, समाजवादी नेते सुभाष वारे, डॉक्टर अभिजित वैद्य, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे प्राध्यापक शमशुद्दीन तांबोळी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, कार्यकर्ते व रावसाहेब पटवर्धन शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्याच्या अनेक ठिकाणाहून पुरोगामी कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पुण्यात आले होते. औरंगाबाद, धुळे, कोकण, परभणी, नांदेड आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे अनेक कार्यकर्ते आपला निषेध नोंदवण्यासाठी पुण्यात आले होते. काश्मीर प्रश्न घरातील असून त्याला प्राधान्य द्या, असे प्रतिपादन शरद यादव यांनी केले. काश्मीर प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत असून संसदेत त्यावर विस्तृत चर्चा होत आहे. सरकारसोबत विरोधी पक्षाची याबाबत बैठकही झाली आहे. काश्मीरची समस्या एक दिवसाची नसून ती सोडवण्याकरता राजकीय मार्ग काढायला हवा. काश्मीरचा मुद्दा देशाच्या एकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून सरकारने आधी काश्मीरसारख्या घरातील प्रश्न सोडवण्याकरता प्राधान्य द्यायला हवे, असे जनता दलाचे अध्यक्ष व खासदार शरद यादव यांनी सांगितले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, नरे येथे झालेल्या कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. शरद यादव म्हणाले, देशातील जाती व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी देखील बदल झालेला नाही. यामुळे देश कमजोर होत असल्याचे चित्र आहे. बिहारमध्ये आम्ही दारूबंदीचे मोठे काम हाती घेतले आहे. त्यात देखील अनेक समस्या निर्माण होत असल्या तरी त्या सोडवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. आपले पंतप्रधान गोरक्षणाची चर्चा करतात, परंतु आज देखील देशातील नागरिक किती सुरक्षित आहेत असा नागरिकांच्या रक्षणाविषयी सवालही त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, देशातील भ्रष्टाचार वाढत असताना बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे पुण्यामध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये मजुरांचे प्राणही गेले. अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना 2 लाख इतकी भरपाई देऊन न्याय देण्यात आला. या घटनांवरून बांधकाम व्यावसायिक नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे अच्छे दिन आले आहेत असे म्हणताना देशाची स्थिती सुधारण्याऐवजी पूर्वीपेक्षा वाईट झाली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये सध्या तरी एकटे लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. देश भर में जो कमजोर तबके हैं वो आज का ये दौर है कि वो चारों तरफ जगे हुए हैं और भारत के समूचे भारत को और जो भी हिंदुस्तान की जाति व्यवस्था है उसमें ऊंचे या बीच के या नीचे जो तबके हैं उनको समझना चाहिए कि इंसानों की 1/3 आबादी है आदिवासी और दलित. इसलिए उनके अंदर मैं स्वागत करता हूं. बराबरी की भूख जगी है और लोगों को भी मानस बनाना चाहिए उन्हें बराबरी दें और नहीं तो ये विकट समस्या बनेगी. अब इसमें हमको यहाँ की हमारी जो राज पार्टी है वो करती है, उसकी जानकारी हमको ज़्यादा नहीं. उत्तर प्रदेश में किसके साथ अभी हम अकेले ही अपनी पार्टी की कंपेन कर रहे हैं और मजबूती के लिए लड़ रहे हैं. अलायंस का यदि कुछ होगा तो बाद में जिस समय होगा तो अनाउंस करेंगे. इसलिए मैंने कहा कि अभी तो हम अपनी पार्टी में लगे हैं और यदि गठबंधन है तो और चर्चा भी है तो उसको अभी जाहिर नहीं करेंगे. नहीं जाहिर नहीं करेंगे. जब पक्का और मुकम्मल हो जाएगा तब जरूर बताएंगे. अभी तो अपनी पार्टी की मजबूती के लिए लगे हैं. आदमी की तो रक्षा नहीं हो रही और गौ रक्षा के बारे में जो बात कर रहे हैं तो वो तो उनके प्रधानमंत्री ने बोल ही दिया है. तो जो प्रधानमंत्री बोले हैं वही काफ़ी है कि उसमें लगभग 80% लोग तो लुम्पन है. अच्छे दिन जैसे पहले थे उससे और ख़राब हो गए. महंगाई बढ़ गई, बेकारी बढ़ गई, भ्रष्टाचार का चारों तरफ कोई जगह बंद नहीं है, कम नहीं. आपके यहीं कोई बिल्डर है, बिल्डिंग बना रहा, कोई कानून नहीं माना, 9 लोगों की जान चली गई और वो 2 लाख रुपए इंसान की ज़िंदगी लगा रहा है. और इतनी जागरूक जगह पूरा, उसमें भी लोग जो है वो घेर करके उससे 2 लाख रुपए कोई मायने नहीं रखते. तो उसने सारा कानून तोड़ करके, तो उसमें तो सारे यहाँ के जागरूक लोगों को 10 लाख रुपए से कम तो कोई जो रह गए लोग उनकी ज़िंदगी में 10 लाख भी बहुत कम होते, लेकिन लगभग तो 2 लाख दिए. तो हालात जो है वो दिल्ली में भी और महाराष्ट्र सरकार किसकी है? ये बिल्डर कानून तोड़ा, ये किसने कानून की रक्षा करने का काम किसका था? कठिन है, तो इससे लागू किया है तो उसको पूरी तरह से सफल करेंगे. आणि याबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपलंय. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.